आमचे सहकारी मित्र विकास नाना देशमुख यांनी या प्रभागातून उमेदवारी जाहीर केलेली अपक्ष म्हणून दुर्दैवाने त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करावी लागली। खरं तर आमचे नेते आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांची उमेदवारी निश्चित केली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव ही उमेदवारी एबी फॉर्म रद्द झाला आणि त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी आपली जाहीर करावी लागली। हा एक हे कुटुंब जे आहे हे इथल्या समाजासाठी बांधलेलं आहे। इथल्या समाजाच्या प्रत्येक व्यथा ह्या कुटुंबाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजासाठी रात्रंदिवस झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून विकास नानांची ओळख आहे, त्यांच्या पत्नीची ओळख आहे, त्यांच्या मुलाची ओळख आहे आणि इथला समाज तामजानगर वासीय ह्याची मला अत्यंत खात्री आहे की हे जी जाण ठेवतील आणि कृतज्ञता आपल्या मताच्या रूपातून व्यक्त करतील असा मला विश्वास आहे। आणि तामजानगर वासियांनी त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांनी ह्या काम करणाऱ्या आपल्या विश्वासू सहकार्याला मताच्या रूपातून आशीर्वाद द्यावेत आणि पुढच्या कामासाठी, पुढच्या समाजसेवेसाठी, पुढच्या समाजकारणासाठी त्यांना पाठबळ द्यावं अशी नम्र विनंती करतो। आज तामजाईनगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वांच्या प्रेमामुळे आणि आम्ही सर्वांनी आग्रह केल्यामुळे नानांना अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही निवडून द्यायचं ठरवलंय आणि आम्ही ते ठरवणारच आणि करणारच। येथील सगळ्या महिला जनसमुदाय असू दे की पुरुष असू दे की मुलं असो, प्रत्येकांना मदत करणारं कायम एक संयमी नेतृत्व म्हणून जर कोणाला पाहिजे असेल तर नाना आहेत आणि त्यामुळं सर्वांनी मदत करावी आणि त्यांना निवडून द्यावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। धन्यवाद। आमच्या इथले नाना हे सगळं आतापर्यंत त्यांनी एवढी छान कामं केली आणि आतापर्यंत निवडून आलेले, आता एवढे सगळे जमलेले, ह्याच्यापेक्षा 10 पटीने त्यांची सुरुवात तर होऊ द्या, बघा कसे निवडून पण येतील ते आणि चांगलंच काम आहे त्यांचं। आता आम्ही इथे राहतो, आम्हाला येऊन 5-6 वर्ष झाले, पण त्यांचं नाव ऐकून आम्ही या एरियात राहायला आलो की एवढं चांगले सगळ्या दृष्टीने म्हणजे काम त्यांचं चांगलंय। आतापर्यंत सगळे सुविधा पण त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांना सगळ्यांनी निवडून द्यावं ही थोडी सगळ्यांना विनंती। गेले 15 वर्ष आम्ही तामजाईनगर मध्ये राहत आहोत आणि 15 वर्षात बरेच निवडून आलेत। त्यांच्याकडून काय काय कामं झाली हे नाही, आम्हाला सगळा त्याचा आढावा आहे। आणि जेव्हा नाना आले, निवडून आले होते लास्ट टाइम, तेव्हापासून बरेच डेव्हलपमेंट्स ह्या तामजाईनगर मध्ये झालेले आहेत आणि आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे की त्यांनीच निवडून यावं आणि आमच्या तामजाईनगरचे विकास करावा। आम्ही तामजाईनगर वासीच आहे आणि विकास भाऊ देशमुख आमच्या कॉलनीतच राहतात आणि आल्यापासून आमचा भरपूर परिचय आहे आणि त्यांचे भरपूर असं तामजाईनगरला सहकार्य आहे आणि भरपूर जण त्यांचे फॅन पण आहे आणि आम्हाला ते अपक्ष राहिले तरी पण आमचा त्यांचाच पाठिंबा राहील आणि त्यांनी निवडून यावं अशी आमची अपेक्षा आहे। सुरू करू का? आमची सगळ्यांची, इथल्या नागरिकांची किंवा महिलांची सगळ्यांची इच्छा आहे की नानांनाच, आम्हाला नानांना मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि भरपूर कामं केलेत त्यांनी आणि आम्हाला त्यांच्यासाठी फार हे आहे, आदर आहे। तर नानांना हे करावं, निवडून यावे, द्यावे, निवडून द्यावे नानांना।